त्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. हो, तो का ठरू शकतो बघा. वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करू शकतात. रात्री त्याला पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली, मात्र ती खोटी ठरली. आज सीआयडी कडून कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. फरार आरोपीची संपत्ती सील करण्याची कोर्ट परवानगी देण्याची शक्यता आहे. काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात क्षणोक्षणी तपासातनं वेगवेगळं अपडेट सीआयडीला मिळत आहे आणि तपास देखील कसून केला जातोय. वाल्मिक कराड याच्याबाबत माहिती मिळवण्याकरता सीआयडीनं फास आवळायला सुरुवात केली आहे. काल दिवसभर 2 महिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलवलेलं होतं. काल दिवसभर त्यांना बसून ठेवण्यात आलं. या दोन्ही महिला वाल्मिक कराड याच्या निकटवर्ती असल्याचं कळतंय. राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे. ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं. काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत. ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुरेश, 2 महिलांना काल दिवसभर बसून ठेवण्यात आलं होतं किंवा त्यांची चौकशी करण्यात आली. त्या 2 महिला नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा वाल्मिक कराडशी काय संबंध? आपण जर बघितलं तर सीआयडी गेल्या 5 दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे आणि जवळपास आतापर्यंत 150 लोकांची चौकशी केल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. विशेष म्हणजे काल ज्या 2 महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे त्यामध्ये आता ज्यांची आपण बाईट ऐकली त्या संध्या सोनवणे यांची देखील दुपारी 12 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. तर केजमध्ये एका दुसऱ्या महिलेची देखील त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यांची देखील 4 ते 5 तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे जो प्रश्न उपस्थित केला जातो की ह्या 2 महिला कोण आहेत. मात्र ज्या पद्धतीने चौकशी केली गेली आणि जर आपण बघितलं तर 6 महिन्याच्या संदर्भातलं जे मोबाईलचं रेकॉर्ड आहे आरोपींच्या संदर्भातलं, त्याचबरोबर सीडीआर आहेत, तसेच आर्थिक हितसंबंध कोणाचे काय आहेत या दृष्टिकोनातून देखील सीआयडी चौकशी करते आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी देखील प्रयत्न करते. त्याचबरोबर कुणासोबत काही कॉलमधून कॉन्टॅक्ट झालेला आहे का, कुठले मेसेज व्हॉट्सअप त्याच्यामधून पोहोचलेले आहेत का, हे देखील पाहण्याच्या दृष्टिकोनातून यांची चौकशी केली जाते. विशेष म्हणजे विशाल, आपण जर बघितलं तर आज देखील काही व्यक्तींना नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांना देखील सीआयडी आज देखील चौकशी करणार आहे. 7 ते 8 व्यक्तींना आज देखील नोटीस दिल्याचं जी माहिती आहे ती माहिती येते. त्यामुळे आज देखील चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. तसंच जर आपण बघितलं वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची 2 वेळा चौकशी केली गेली आणि काल ज्या पद्धतीने सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनऑफिशियली जी माहिती दिली त्यामध्ये बँक खाती गोठवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पासपोर्ट नसल्या कारणाने त्याला बाहेर देखील वाल्मिक कराड यांना जाता येणार नाही आणि सर्व आरोपीची जी संपत्ती आहे ती संपत्ती सील करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावरती जप्तीची कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीनं न्यायालयाकडे परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराड यांच्या भोवतीचा जो काही फास आहे तो सीआयडीनं आवळलेला आहे आणि त्यामुळेच आज जर या वाल्मिक कराड शरण येतील अशा पद्धतीची देखील परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण केली गेली आहे. त्यामुळे साहजिकच सीआयडीनं ज्या पद्धतीनं तपासाची सूत्र हलवलेली आहेत, जवळपास देशभरामध्ये त्यांच्या 9 टीम कार्यरत आहेत. 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी हे कार्यरत आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता कुठेतरी वाल्मिक कराड आज सरेंडर होतील अशा पद्धतीची देखील शक्यता होती. त्यामुळं नेमकं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीआयडी आज ज्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवते ते अद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र कोणाकोणाला बोलवलं जाते. विशेष जर आपण यात पाहिलं तर पक्षीय पातळीवरची लोकांना देखील बोलवलं जाते आणि कौटुंबिक पातळीवरचे नातेसंबंधातले लोक आहेत, आर्थिक हितसंबंध ज्यांच्याशी आहेत, फोन कॉलमधून ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट वारंवार केला जातोय अशांना देखील चौकशीसाठी बोलवले. त्यामुळे यातून नेमकं वाल्मिक कराड यांचा धागा दोरा शोधण्याच्या दृष्टिकोनातून आता सीआयडी जी आहे ती अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. विशाल, धन्यवाद सुरेश या आत्तापर्यंतच्या माहितीबद्दल. आम्ही याबद्दलचा अपडेट तुझ्याकडनं घेत राहू. पण या प्रकरणात आपण बघतोय की आता सीआयडीने आपल्या तपासाचा वेग जो आहे तो वाढवलेला आहे. वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. बघूयात नेमकं आता काय कळतंय. पण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती मोठा पुरावा लागला हे तर निश्चित आहे. हत्येच्या वेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ आणि आरोपींचे 2 मोबाईलही हाती लागले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या मोबाईलमधून एका वरिष्ठ नेत्याला तब्बल 16 कॉल करण्यात आलेत.
त्यामुळे तो नेता कोण असा प्रश्न निर्माण झालाय. सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात हाती लागलेले धागेदोरे एका बड्या नेत्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आरोपीच्या याच वाहनातून 2 मोबाईल ताब्यात घेण्यात आलेत. त्यातील एका मोबाईलवरून वरिष्ठ नेत्याला सातत्याने कॉल सुरू होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी जी गाडी वापरली होती आणि जी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले आणि त्याच मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो CIDच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे हा ठोस पुरावा आता CIDला मिळाल्या कारणानं या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता, तो कशा पद्धतीने झाला होता आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे देखील या व्हिडिओमधून सत्य बाहेर येणार आहे. 2 मोबाईलपैकी एक मोबाईल हा आरोपी सुदर्शन घुले याचा आहे. मुख्य आरोपीचा मोबाईल हाती लागल्यानं तपासाला मोठी गती मिळाली आहे. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत. त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटती ती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत काय घडलं ते आता पाहूयात. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी कार सोडून फरार झाले होते. पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 2 मोबाईल आढळून आले. आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल हाती लागला असून महत्त्वाचे पुरावे CIDच्या हाती लागलेत. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ CIDच्या हाती लागलाय. इतकंच नव्हे तर आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल करण्यात आले होते आणि हाच सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो असा दावा करण्यात येतोय. 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांचे हे सगळे मोबाईलचे CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे. अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय. पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय. हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा. कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत. CIDच्या हाती लागलेला मारहाणीचा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. कारण कोणत्या आरोपीने मारहाण केली हेच यातून उघड होणार आहे. तसंच आरोपी कोणत्या वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात होते, तब्बल 16 वेळा कॉल करण्याचं कारण काय होतं, या नेत्याचा हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का, या सर्व कड्या जुळवून तयार होणारी साखळी हल्लेखोर आणि मास्टर माइंड यांच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे CIDच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होईल आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तो मारहाण केलेला व्हिडिओ 2 ते 3 लोकांना फॉरवर्ड केला तर CDR सुद्धा त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणखी पुढे आलेली नाही, त्या फोनमधून एका मोठ्या नेत्याला वारंवार फोन गेले. कधी फोन गेले, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडण्यापर्यंतच्या 4 तासामध्ये या मोठ्या नेत्याला फोन गेल्याची माहितीसुद्धा आहे. मात्र या गोष्टी काही दिवसानंतर उघड होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड.